ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी व्यवस्थापनाचे 3 स्तर आहेत. ते 3 स्तर या ठिकाणी निश्चित केलेले आहेत व्यवस्थापन शास्त्राने. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. उच्च व्यवस्थापन, मध्यम व्यवस्थापन आणि कनिष्ठ व्यवस्थापन. या उच्च व्यवस्थापनामध्ये कोणते अधिकारी काम करतात, मध्यम पातळीवरच्या व्यवस्थापनात कोणते अधिकारी काम करतात आणि कनिष्ठ व्यवस्थापनामध्ये कोणते अधिकारी काम करतात, हे आपल्याला प्रामुख्याने पाहायचंय. हे 3 वेगवेगळे स्वतंत्र स्तर आहे आणि या 3 स्तरांची वेगवेगळी कामं आहेत, निश्चित केलेली कामं. प्रत्येक स्तरावर वेगळ्या स्वरूपाचं काम केलं जातं. व्यवस्थापकीय स्वरूपाची कामं असतात आणि ही वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारची कामे त्या ठिकाणी केली जातात आणि त्यामुळे हे व्यवस्थापनाचे 3 स्तर एकमेकांपासून भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. तर पहिला स्तर आहे उच्च व्यवस्थापन. की ज्या उच्च व्यवस्थापनामध्ये तुम्ही पाहता एरो आहे इथे. उच्च व्यवस्थापनामध्ये कोण कोण सहभागी झालेलं असतं, तर पहिले व्यवस्थापक असतात भागधारक किंवा मालक. मालक किंवा भागधारक हे व्यवस्थापनाचे सदस्य असतात. उच्च व्यवस्थापनामध्ये ते सहभागी होतात आणि त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असतं. भागधारकांना सर्वोच्च अधिकार प्राप्त झालेले असतात. तुम्ही म्हणाल संचालक मंडळाला अधिकार असतात. ठीक आहे, संचालक मंडळाला अधिकार प्रदान केलेले असतात. ते कोणी प्रदान केलेले असतात? भागधारकांनी. म्हणून तुम्ही खाली पाहता की संचालक मंडळ म्हणजे भागधारकांनी आपल्या वतीने संचालकांना व्यवस्थापकीय कामे करण्यासाठी निवडून दिलेलं असतं. पंचवार्षिक निवडणूक असेल किंवा त्यांच्या घटनापत्रकात ज्या पद्धतीने ठरलेलं आहे संघटन कशा पद्धतीने तयार करायचं, त्याला अनुसरून संचालक मंडळाकडे ती जबाबदारी दिली जाते आणि मग भागधारकांच्या वतीने संचालक वेगवेगळे निर्णय घेतात, कामाचं नियोजन करतात किंवा कामावर नियंत्रण देखील संचालक मंडळामार्फत ठेवलं जातं. तात्पर्य काय आहे की भागधारक हे व्यवस्थापनातील सर्वोच्च असतात आणि त्यांच्यानंतर ज्यांना ज्यांना कामाचं किंवा जबाबदाऱ्यांची प्रदान केलेलं असतं त्या पातळीवर त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचं काम ते अधिकारी करत असतात. संचालक मंडळानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी. कार्यकारी अधिकारी म्हणजे काय की ज्याचा प्रत्यक्ष कामाशी संबंध असतो, कामाच्या अंमलबजावणीशी संबंध असतो. एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर त्याला म्हटलं जातं. म्हणजे कामाची अंमलबजावणी करणारा जो अधिकारी, अर्थात तो स्वतः करत नाहीये, म्हणजे सगळी कामं करून घेण्याचा अधिकार त्याच्याकडे असतो आणि कामांची जबाबदारी सुद्धा अंतिमतः त्याच्याकडे सोपवलेली असते. याचा अर्थ त्याने सगळी कामं, संघटनेची सगळी कामं स्वतः करायची असं नाही, तर तो काय करतो, विशिष्ट निर्णय घेतो, आदेश देतो आणि त्या आदेशांची पूर्तता किंवा पालन इतर अधिकाऱ्यांना किंवा हाताखालच्या ज्या कर्मचाऱ्यांना आहे करावे लागते. तर अशा ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी संचालक मंडळाच्या वतीने कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते आणि संपूर्ण संचालक मंडळाच्या वतीने एकटा कार्यकारी अधिकारी जो आहे तो सगळ्या कामाचं नियोजन आणि नियंत्रण करतो. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या हाताखाली प्रमुख व्यवस्थापक, मॅनेजर आपण त्याला म्हणतो, की जो संघटनेच्या किंवा व्यवसायाच्या संपूर्ण कामांसाठी जबाबदार असतो किंवा त्याला ते काम पाहण्याचे अधिकार दिलेले असतात. हे आहे उच्च व्यवस्थापन. दुसऱ्या प्रकारचं व्यवस्थापन आहे ते मध्यम व्यवस्थापन. उच्च व्यवस्थापनानंतर मध्यम प्रकारचं व्यवस्थापन येतं आणि या व्यवस्थापनामध्ये आता बघा, उच्च व्यवस्थापनामध्ये प्रमुख व्यवस्थापक त्या ठिकाणी नेमलेला असतो आणि या व्यवस्थापकाच्या हाताखाली मध्यम व्यवस्थापनामध्ये अनेक विभाग प्रमुख त्या ठिकाणी काम करत असतात. मग कार्यालय विभाग प्रमुख, ऑफिस सुपरिटेंडेंट आपण त्याला म्हणतो. नंतर प्रोडक्शन मॅनेजर, उत्पादन विभाग प्रमुख, खरेदी विभाग प्रमुख, विक्री विभाग प्रमुख, संग्रहण विभाग प्रमुख, कर्मचारी विभाग प्रमुख आणि अर्थ विभाग प्रमुख. हे प्रातिनिधिक स्वरूपात विभाग आहेत मित्रांनो. यापेक्षा अनेक विभाग संघटनेमध्ये काम करत असतात. अनेक विभागांसाठी अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली असते आणि प्रत्येक विभागाचं काम हे स्वतंत्र असतं आणि त्या विभागासाठी स्वतंत्र संघटन तयार केलं असतं. म्हणजे मनुष्यबळ किती लागतंय हे नेमून दिलेलं असतं. म्हणजे काय की मध्यम व्यवस्थापनामध्ये संघटनेमध्ये जेवढे काही विभाग असतात त्या सगळ्या विभागाचे प्रमुख हे त्या विभागाच्या कामासाठी जबाबदार धरले जातात किंवा त्या विभागाची कामं करण्यासाठी त्यांना अधिकार त्या ठिकाणी प्रदान केलेले असतात आणि हे अधिकार त्यांना उच्च व्यवस्थापनाकडून मिळालेले असतात. प्रमुख व्यवस्थापक जो असतो, मॅनेजर जो असतो, त्याच्याकडून विभागाचा प्रमुख जो आहे त्याला त्या ठिकाणी अधिकार प्राप्त होतात आणि मग प्रमुख व्यवस्थापकाच्या हाताखाली हे सगळे विभाग प्रमुख, मग प्रत्येक विभागाचे कार्यालय विभाग प्रमुख असेल, उत्पादन विभाग प्रमुख असेल, खरेदी विभाग प्रमुख असेल, सगळ्या विभागाचे प्रमुख मुख्य व्यवस्थापकाच्या हाताखाली काम करतात. याचा अर्थ मुख्य व्यवस्थापकाने जे आदेश दिलेले आहेत त्यांची अंमलबजावणी करण्याचं काम या ठिकाणी मध्यम प्रकारच्या व्यवस्थापनामार्फत केलं जातं.
इथे उच्च व्यवस्थापनाला काय म्हटलं जातं, मध्यम व्यवस्थापनाला काय म्हटलं जातं, कनिष्ठ व्यवस्थापनाला काय म्हटलं जातं, हे मी तुम्हाला आपले स्तर अभ्यासून झाले की सांगणार आहे. तात्पर्य तुमच्या लक्षात आलं असेल, उच्च व्यवस्थापनामध्ये निर्णय घेण्याचं काम असतं, नियोजन करण्याचं काम असतं. मध्यम प्रकारच्या व्यवस्थापनामध्ये प्रत्येक विभाग जो आहे त्या प्रत्येक विभागाचा विभाग प्रमुख आणि त्याचं काम हे त्या ठिकाणी असतं आणि प्रत्येक विभाग प्रमुखाला फक्त आणि फक्त आपल्याच विभागाचं नियोजन करायचं असतं. उच्च व्यवस्थापनामध्ये संपूर्ण व्यवसाय संस्थेच्या कामकाजाचं नियोजन करायचं असतं. आता बघूयात आपण कनिष्ठ व्यवस्थापन. तर कनिष्ठ व्यवस्थापनामध्ये कार्यालयीन व्यवस्थापन, ऑफिसमध्ये जी कामं पाहिली जातात संघटनेची, मग तिथे तुमचे उत्पादन विभाग असतो, खरेदी विभाग असतो, विक्री विभाग असतो, अनेक प्रकारचे विभाग त्या ठिकाणी काम करतात. तर या कामांवर किंवा त्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी एक कार्यालयीन व्यवस्थापक नियुक्त केलेला असतो. म्हणजे कार्यालयीन स्वरूपाची सगळी कामं जी आहेत ती पाहण्याचं काम त्याला करावं लागतं. त्याच्या हाताखाली पर्यवेक्षक काम करतात. जे पर्यवेक्षक बेटा सगळ्याच मुलांना आता पार्टिसिपेट करणं शक्य नाहीये. 100 ची संख्या जी आहे ती पूर्ण क्षमतेने पूर्ण झालेली आहे. वैष्णवी काही प्रॉब्लेम आहे का? हात वरती केला, 1 मिनिट हा. अनम्यूट करतोय मी. हा बेटा वैष्णवी, हॅलो हॅलो, हात वरती केला बेटा. हॅलो वैष्णवी, हात वरती केला बेटा तू. हा काही प्रश्न होता का? हॅलो वैष्णवी, हॅलो. बरं ठीक आहे, मी पुन्हा शिकवायला सुरुवात करतोय. ठीक आहे. कनिष्ठ व्यवस्थापनामध्ये कार्यालयीन व्यवस्थापक हा कार्यालयाची संपूर्ण जबाबदारी पाहण्यासाठी जबाबदार धरला जातो, किंबहुना त्याच्याकडे तशा प्रकारचे अधिकार दिले जातात. त्यानंतर पर्यवेक्षक, त्याला सुपरवायझर असं म्हटलं जातं. सुपरवायझर कशाशी निगडीत काम करतात? कामाच्या अंमलबजावणीशी निगडीत काम करतात. म्हणजे कामाची पूर्तता होत असताना, अंमलबजावणी होत असताना काही अडचणी आल्या कर्मचाऱ्यांना तर त्या सोडवण्याचं काम करतात. पर्यवेक्षक करतात. पर्यवेक्षणामध्ये कामावर देखरेख ठेवणं, कर्मचाऱ्यांना अडचणी आल्या असतील त्या अडचणींची सोडवणूक करणं या कामांचा समावेश होतो. पर्यवेक्षकाच्या हाताखाली जनरल फोरमन, निरीक्षक किंवा विक्रेते असतात. तर तुम्ही म्हणाल काम करत असताना, कामावर नियंत्रण ठेवत असताना विक्रेते कशासाठी? तर विक्री कार्य देखील तितकंच महत्वाचं असतं. संघटनेमध्ये ज्या वस्तूंची किंवा सेवांची निर्मिती केली जाते त्यांची विक्री देखील करायची असते आणि म्हणून विक्री कार्यावर देखील नियंत्रण ठेवणं अपेक्षित असतं. तर वस्तूच्या विक्रय वृद्धीसाठी जे लोक काम करतात ते विक्रेते असतात आणि त्यांना त्या पातळीवर प्रयत्न करणं अपेक्षित असतं. पर्यवेक्षकांच्या हाताखाली फोरमन काम करतात. तुम्ही म्हणाल पर्यवेक्षक आणि फोरमन यात फरक काय आहे? फोरमन हे विशिष्ट विभागांमध्ये त्यांनी कोणकोणत्या विभागांच्या कामाची जबाबदारी पार पाडायची आहे किंवा कोणत्या विभागांच्या कामकाजावर देखरेख ठेवायची आहे हे फोरमनला निश्चित करून दिलं असतं. पर्यवेक्षक मात्र सगळ्या विभागांवर नियंत्रण राहील यासाठी प्रयत्न करतो आणि विशिष्ट विभागांसाठी विशिष्ट फोरमनची नियुक्ती केली जाते. म्हणजे एका पर्यवेक्षकाच्या हाताखाली विभागवार किंवा अनेक विभागांसाठी अनेक फोरमन काम करू शकतात. तात्पर्य तुम्हाला समजलं असेल, फोरमन हे देखील पर्यवेक्षक असतात, परंतु खालच्या पातळीवरचे पर्यवेक्षक. आणि पर्यवेक्षक जे म्हटले ते वरच्या पातळीचे असतात की जे आपल्या हाताखाली फोरमनची नियुक्ती करतात निरीक्षणासाठी आणि त्यांच्याकडे ते काम सोपवलं जातं. त्यानंतर कारकून किंवा कामगार. कार्यालयामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की कनिष्ठ व्यवस्थापन हे प्रामुख्याने कार्यालयाच्या ठिकाणी केलं जातं किंवा जिथे कामकाज उत्पादनाचं कामकाज चालू आहे त्या ठिकाणी केलं जातं. आता पर्यवेक्षक कुठे काम करतात? पर्यवेक्षक ऑफिसमध्ये देखील काम करतात की ज्या ज्या कर्मचाऱ्यांना जी जी जबाबदारी वाटून दिलेली आहे ती पूर्ण होती की नाही हे पाहतात. आणि ज्या ठिकाणी प्रत्यक्ष उत्पादनाचं काम चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा पर्यवेक्षक काम करतात. सुपरवायझर्स, बरोबर की नाही? मॅनेजर तुम्ही त्याला म्हणता, पण मॅनेजर आणि पर्यवेक्षक यामध्ये मूलभूत फरक असतो, तो आपण समजावून घेणं अपेक्षित आहे. पर्यवेक्षक, मॅनेजर कसा असतो की मॅनेजरला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असतं, पर्यवेक्षकाला निर्णय घेण्याचं तितकंसं स्वातंत्र्य नसतं. ठीक आहे, कामावर देखरेख ठेवण्यासाठीचा निर्णय तो घेऊ शकतो, पण व्यावसायिक निर्णय असेल, काही धोरणात्मक निर्णय असेल, तो मात्र पर्यवेक्षक घेऊ शकणार नाही. म्हणजे कामाच्या अंमलबजावणीच्या ठिकाणी कनिष्ठ व्यवस्थापन काम करतो. म्हणजे तुम्हाला आता एक सांगता येईल,
उच्च व्यवस्थापन हे वरच्या पातळीवर काम करतं, त्याला वरच्या पातळीवर व्यवस्थापन असं म्हटलं जातं. उच्च व्यवस्थापनाला उच्च स्तरीय व्यवस्थापन असं देखील म्हटलं जातं. मध्यम व्यवस्थापनाला मध्यम पातळीवरील व्यवस्थापन असं म्हटलं जातं किंवा मध्यम स्तरीय व्यवस्थापन म्हटलं जातं. आणि कनिष्ठ व्यवस्थापनाला कनिष्ठ पातळीवरील व्यवस्थापन किंवा कनिष्ठ स्तरावरील व्यवस्थापन असं म्हटलं जातं. तर हे जे 3 प्रकारचे व्यवस्थापन आहेत, मी तुम्हाला म्हटलं होतं की मी त्यांना वेगळ्या शब्दामध्ये काय म्हटलं जातं, ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. उच्च व्यवस्थापनाला प्रशासन असं म्हणतात. नोट करून घ्या मित्रांनो. उच्च व्यवस्थापनाला काय म्हणतात? प्रशासन. उच्च व्यवस्थापन आणि ब्रॅकेटमध्ये तुम्ही प्रशासन लिहून घ्या. का म्हटलं जातं उच्च व्यवस्थापनाला प्रशासन? तर उच्च व्यवस्थापनामध्ये सर्व प्रकारची प्रशासकीय कामे केली जातात. मग ती प्रशासकीय कामं कोणती? हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता फक्त उच्च व्यवस्थापनाला प्रशासन असं म्हटलं जातं. निर्णय घेतात, नियोजन कार्याविषयीची वेगवेगळी धोरणं ठरवतात, अंमलबजावणीविषयीच्या योजना तयार करतात. म्हणजे या ठिकाणी प्रशासकीय पातळीवर जी जी कामं चालतात, योजना तयार करायच्या आहेत, वेगवेगळे निर्णय घ्यायचे आहेत. म्हणून उच्च व्यवस्थापनाला काय म्हटलंय? प्रशासन. मध्यम व्यवस्थापन जे आहे, त्या मध्यम व्यवस्थापनाला खऱ्या अर्थाने व्यवस्थापन असं म्हटलं जातं. का? तर प्रशासनाने म्हणजे उच्च व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी वेगवेगळ्या विभागांमध्ये कामाची पूर्तता करण्यासाठी नियोजन केलं जातं आणि त्यासाठी जे संघटन आहे ते उपलब्ध करून दिलं जातं. कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं. कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्याचं काम केलं जातं. याचा अर्थ काय? मध्यम पातळी व्यवस्थापनाला ब्रॅकेटमध्ये काय म्हणूयात आपण? व्यवस्थापन असं म्हणतात. म्हणजे बघा, प्रशासन, व्यवस्थापन आणि आणखी एक शब्दप्रयोग आपण अभ्यासणार आहोत की जो कनिष्ठ व्यवस्थापनाशी निगडीत आहे. उच्च व्यवस्थापनाला आपण प्रशासन म्हटलं, मध्यम व्यवस्थापनाला आपण खऱ्या अर्थाने व्यवस्थापन म्हणतो. म्हणजे प्रशासन हा शब्द लक्षात ठेवा, व्यवस्थापन हा शब्द लक्षात ठेवा. आणखी एक शब्द येणार आहे. या ठिकाणी व्यवस्थापनामध्ये किंवा मध्यम व्यवस्थापनामध्ये कार्याचं नियोजन केलं जातं, नियंत्रण केलं जातं, मार्गदर्शन केलं जातं, समन्वय साधला जातो, पूर्वांदाज केला जातो. म्हणजे व्यवस्थापनाची सगळी कार्य जी आहेत ना, ती मध्यम पातळीवर व्यवस्थापनामध्ये केली जातात. आणि त्यामुळे मध्यम पातळीवर व्यवस्थापनाला खऱ्या अर्थाने व्यवस्थापन असं म्हटलं जातं. आणि आता कनिष्ठ व्यवस्थापन आहे, की ज्या कनिष्ठ व्यवस्थापनाला आपण काय म्हणतोय? संघटन. कनिष्ठ व्यवस्थापनास संघटन असे समजले जाते. मी काय म्हटले? उच्च व्यवस्थापनाला प्रशासन, मध्यम व्यवस्थापनाला व्यवस्थापन आणि कनिष्ठ व्यवस्थापनाला संघटन. प्रशासनाचं काम वेगळं असतं, व्यवस्थापनाचं काम वेगळं असतं आणि संघटनेचं काम वेगळं असतं. संघटना म्हणजे काय? काम करणाऱ्या व्यक्तींचा समूह. आणि संघटन किंवा कनिष्ठ व्यवस्थापन हे कामाच्या अंमलबजावणीशी निगडीत काम करतात. उच्च व्यवस्थापन फक्त निर्णय घेतात, आदेश देतात, योजना तयार करतात. मध्यम पातळी व्यवस्थापन काय करतं? ठरवून दिलेली कामं जी आहेत ती कनिष्ठ व्यवस्थापनाच्या माध्यमातून पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करतात. मध्यम पातळीवर व्यवस्थापन जे आहे ते उच्च व्यवस्थापन आणि कनिष्ठ व्यवस्थापन यामध्ये दुवा म्हणून काम करतं. बघा, उच्च व्यवस्थापन आणि कनिष्ठ व्यवस्थापनाच्या मध्ये मध्यम व्यवस्थापन आहे. आणि हा दुवा आहे कशामधला? उच्च व्यवस्थापन आणि कनिष्ठ व्यवस्थापनामधला. तर उच्च पातळीच्या व्यवस्थापनामध्ये घेतलेले निर्णय किंवा ज्या योजना आहेत त्या कनिष्ठ व्यवस्थापनापर्यंत पोहोचवण्यासाठी मध्यम व्यवस्थापन काम करतं. याचा अर्थ काय? की हे तीनही स्तर एकमेकांना कोरिलेट करतात, एकमेकांच्या सानिध्यात काम करतात आणि परस्पर निगडीत अशी कामं करतात. जरी ते स्वतंत्र पातळीवरचं व्यवस्थापन असलं, म्हणजे उच्च व्यवस्थापन वेगळं आहे, मध्यम व्यवस्थापन वेगळं आहे, कनिष्ठ व्यवस्थापन वेगळं आहे, पण हे सगळे स्तर आपापल्या पातळीवर वेगळ्या स्वरूपात काम जरी करत असले तरी देखील ते तीनही प्रकारचे व्यवस्थापन स्तर एकमेकांशी निगडीत अशी कामं करतात. कारण उच्च व्यवस्थापन हे मध्यम व्यवस्थापनासाठी त्याचबरोबर कनिष्ठ व्यवस्थापनासाठी सुद्धा काम करतं. आणि मध्यम पातळीचं व्यवस्थापन उच्च व्यवस्थापन आणि कनिष्ठ व्यवस्थापनासाठी काम करतं आणि कनिष्ठ व्यवस्थापन सुद्धा उच्च पातळी व्यवस्थापनासाठी आणि मध्यम पातळी व्यवस्थापनासाठी काम करतं. म्हणजे हे तीनही स्तर जे आहेत ते एकमेकांना कोरिलेट करतात, एकमेकांशी त्यांचा परस्पर संबंध आहे. कुठलाही एखादा व्यवस्थापन स्तर जर विभक्त केला गेला तर उच्च व्यवस्थापनामध्ये निर्णय घेतले गेले, योजना तयार केल्या, मध्यम व्यवस्थापनाने नियोजन केलं, मार्गदर्शनाची व्यवस्था उपलब्ध करून दिली, पण कामाची अंमलबजावणी करण्यासाठी जो निर्णय घेतलाय किंवा जे नियोजन केलंय ते संघटनेकडून केलं जातं, म्हणजे कनिष्ठ व्यवस्थापनाकडून. तो जर स्तर नसेल तर कामाची अंमलबजावणी होणार आहे का? नाही. म्हणून कामाच्या अंमलबजावणीशी निगडीत कामं कनिष्ठ व्यवस्थापनाला करायला लागतात, की ज्याला संघटन असं म्हटलं जातं. कारण संघटन या शब्दप्रयोगाची व्याख्या आपण पाहिलेली आहे. संघटन म्हणजे काम करणाऱ्या व्यक्तींचा समूह.
किंवा समुदाय. आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कामाची पूर्तता होत असते, म्हणजे अंमलबजावणीची कार्ये कनिष्ठ पातळी व्यवस्थापनामध्ये केली जातात. तर हा जो चार्ट आहे, जी रचना आहे व्यवस्थापन स्तरांची, ती रचना आपण समजून घेतली. आता प्रत्येक व्यवस्थापन स्तर जो आहे त्याची थोडक्यात आपण चर्चा करू. उच्च स्तरीय व्यवस्थापन किंवा गुच्छ व्यवस्थापन. मी अगोदरच सांगितलंय की उच्च व्यवस्थापन ही व्यवसाय संघटनेची सर्वोच्च शक्ती असते आणि उच्च व्यवस्थापनामध्ये त्यातल्या त्यात भागधारक किंवा मालक हे सर्व असतात, सर्वोच्च असतात, ते संस्थेचे मालक असतात आणि त्यांच्या मतांचा आदर करूनच वेगवेगळे निर्णय घेतले जातात. म्हणून उच्च व्यवस्थापनाला संघटनेतील सर्वोच्च शक्ती, मोठी शक्ती असं संबोधलं जातं, कारण निर्णय स्वातंत्र्य हे उच्च व्यवस्थापनाला असतं. योजना तयार करण्याचं स्वातंत्र्य उच्च व्यवस्थापनाला असतं. विविध निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हे उच्च व्यवस्थापनाला असतं आणि त्यामुळे सर्वोच्च शक्ती या उच्च व्यवस्थापनाला म्हटलेलं आहे. बघा, तिथे पुढे म्हटलंय की उच्च व्यवस्थापनामध्ये धोरणात्मक स्वरूपाचे निर्णय घेतले जातात. पॉलिसी मेकिंगचं काम त्या ठिकाणी केलं जातं. योजना तयार केल्या जातात. बौद्धिक आणि वैचारिक स्वरूपाची निर्णय या उच्च पातळीवर घेतल्या जातात. बघा, शारीरिक स्वरूपाची कामं नाहीये त्या उच्चस्तरीय व्यवस्थापनामध्ये, म्हणजे कामाची पूर्तता करण्याचं काम नाहीये, तर बौद्धिक लेव्हलचं काम आहे. वैचारिक स्वरूपाचं काम या उच्चस्तरीय व्यवस्थापनाला करावं लागतं आणि म्हणून ही सर्वोच्च शक्ती आहे. म्हणजे जर चांगला निर्णय घेतला गेला तरच त्याची अंमलबजावणी चांगली होऊ शकते. म्हणून निर्णय चांगला असणं अपेक्षित आहे, समृद्ध असणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी उच्चस्तरीय व्यवस्थापनावर जे अधिकारी काम करतात त्यांचा शैक्षणिक दर्जा असेल, त्यांची जी पात्रता असेल, त्यांची ती गुणवत्ता असेल, ती पारखून घेतली जाते. समजा त्या ठिकाणी विशिष्ट निर्णय घ्यायचा आहे, तर निर्णय घेण्यासाठी ज्या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे तर त्याची पार्श्वभूमी माहिती असणं अपेक्षित आहे, इतिहास माहिती असणं अपेक्षित आहे, सगळ्या बाबींचा मागोवा घेणं अपेक्षित आहे. अचानकपणे कोणतीही व्यक्ती कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ शकत नाही, बरोबर की नाही? आणि म्हणून एक जबाबदार व्यक्तीची नियुक्ती उच्च व्यवस्थापनामध्ये केली जाते, कारण त्या ठिकाणी बौद्धिक आणि वैचारिक स्वरूपाची कामं उच्च व्यवस्थापनामध्ये केली जातात. त्याचबरोबर व्यवसाय संस्थेतील यंत्रसामग्री, साधन सामग्री व मनुष्यबळ यांची जुळवाजुळव करून त्यांच्यात समन्वय प्रस्थापित करून संघटनेला यश प्राप्त करून देणं, संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्याचं काम उच्च व्यवस्थापन करत असतं. तात्पर्य काय आहे की संघटनेमध्ये कामाच्या पूर्ततेसाठी मनुष्यबळ असेल, यंत्रसामग्री असेल, विविध प्रकारची साधन सामग्री असेल, या सगळ्यांची जुळवाजुळव करण्याचं काम मात्र उच्च व्यवस्थापनाला करावं लागतं आणि या सगळ्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्याचं काम देखील उच्च व्यवस्थापनाला त्या ठिकाणी करावं लागतं आणि म्हणून उच्च व्यवस्थापन ही संघटनेतील सर्वोच्च शक्ती आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. सर्वोच्च शक्ती म्हणजे अंतिम शक्ती, की ज्या शक्तीने विशिष्ट निर्णय घेऊन त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं अपेक्षित असतं. त्यानंतर आपण म्हटलंय की या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारची महत्वाची कामं केली जातात. तर त्या कामांमध्ये तुम्ही पाहता की व्यवसाय संस्थेची ध्येय धोरणे ठरविणे आणि ही ध्येय धोरणे दीर्घकालीन असतात, अल्पकालीन तसेच दीर्घकालीन. म्हणजे व्यवसाय संस्था कोणत्या ध्येयांच्या किंवा उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी काम करणार आहे हे ठरवण्याचं काम उच्च व्यवस्थापनाला करावं लागतं. त्यानंतर धोरणांच्या अंमलबजावणीची योजना तयार करणे, म्हणजे फक्त पॉलिसी मेकिंगचं काम करायचं नाहीये, तर जी पॉलिसी ठरवलेली आहे, जे धोरण ठरवलेलं आहे, त्या धोरणाची अंमलबजावणी कशा प्रकारे करता येईल यासाठीच्या योजना तयार केल्या जातात. हाऊ टू एक्झिक्यूट दॅट पॉलिसी, म्हणजे त्या योजनेची अंमलबजावणी कशी करावी याचं स्वतंत्र विश्लेषण त्या ठिकाणी तयार केलं जातं. म्हणजे संघटनेमध्ये कोणत्या स्वरूपाची कामं करायची आहेत, कुणी करायची आहेत, केव्हा करायची आहेत, कुठे करायची आहेत, अशी स्वतंत्र योजना त्या ठिकाणी केली जाते. म्हणजे फक्त निर्णय घेऊन चालत नाही किंवा धोरण ठरवून चालत नाही, तर ते धोरण कसं इम्प्लिमेंट करावं त्यासाठी कोणत्या योजना योग्य ठरतात. जसं की तुम्ही एखादं काम हाती घेण्याच्या अगोदर तुम्हाला त्या कामाची इत्थंभूत माहिती दिली जाते. म्हणजे कामाला सुरुवात करण्याची वेळ कोणती असेल, कामाची सुरुवात करताना कोणकोणते प्रिकॉशन्स घेणं अपेक्षित आहे, काम सुरू असताना कोणते प्रिकॉशन्स घेणं अपेक्षित आहे, काम संपल्यानंतर कोणत्या प्रिकॉशन्स घेणं अपेक्षित आहे, याची एक स्वतंत्र रचनाच तयार केली जाते. त्याला योजना म्हणतात, अंमलबजावणीची योजना. म्हणजे त्या कामाची पूर्तता करत असताना कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही यासाठी या योजनेतून काम केलं जातं. म्हणजे बघा, फक्त धोरणे ठरवायची नाहीयेत, तर त्या धोरणांची अंमलबजावणी करत असताना किंवा करण्यासाठी कोणकोणत्या योजना राबवल्या पाहिजेत हे देखील उच्च पातळीवर व्यवस्थापनामध्ये ठरवलं जातं. त्यानंतर विविध विभागांमध्ये समन्वय प्रस्थापित करणे. तुम्ही पाहता की मध्यम पातळीवर व्यवस्थापन करण्यासाठी ज्या विविध विभागांची निर्मिती केलेली असते, या विविध विभागांच्या
निर्मितीनंतर त्या विभागांना स्वतंत्र कामं नेमून दिलेली असतात आणि ही कामं करत असताना त्या विभागांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्याचं काम उच्च व्यवस्थापन करतो. म्हणजे प्रत्येक विभाग आपापल्या पातळीवर स्वतंत्र काम करतो. आपल्या कामात तो विभाग मग्न असतो किंवा कॉन्सन्ट्रेट करतो विभागीय कामावर. पण हे करत असताना उच्च व्यवस्थापनाने काय करत असतं की जे विभागीय स्तरावर काम चालू आहे त्या कामाचा दुसऱ्या विभागाच्या कामाशी संबंध जोडावा लागतो, तिसऱ्या विभागाशी संबंध जोडावा लागतो. म्हणजे जे विभाग स्वतंत्रपणे काम करतात या सगळ्या विभागांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्याचं काम उच्च व्यवस्थापनामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. त्यानंतर व्यावसायिक कार्यांचे नियोजन, नियंत्रण, संघटन करणे इत्यादी कामे देखील उच्च व्यवस्थापनात केली जातात. मी म्हटलंय की मध्यम पातळी व्यवस्थापनामध्ये सुद्धा ही कामं केली जातात. म्हणजे संपूर्ण कार्यांचं नियोजन. आता मध्यम पातळी व्यवस्थापनामध्ये काय केलं जातं, विभागीय पातळीवर जी कामं केली जातात त्या विभागीय पातळीवरच्या कामकाजाचं नियोजन केलं जातं, त्या कामकाजाचं नियंत्रण केलं जातं किंवा त्या कामाविषयीचं संघटन केलं जातं. इथे मात्र उच्च व्यवस्थापनामध्ये संपूर्ण व्यवसाय संघटनेची जेवढी कामं आहेत त्या एकूण एक कामावर मात्र देखरेख किंवा नियंत्रण ठेवण्याचं काम उच्च व्यवस्थापनामार्फत केलं जातं. तर अशा प्रकारची कामं साधारणपणे त्या ठिकाणी केली जातात. आपण सविस्तरपणे पुढच्या स्लाइडमध्ये कोणकोणती कामं आहेत उच्च पातळी व्यवस्थापनाची ते शिकणार आहोत. त्यामध्ये आता बघा, उच्चस्तरीय व्यवस्थापनाची संघटन रचना ही पुढील प्रकारची असते की जे आपण जो स्ट्रक्चर पाहिला वरती इथे उच्च व्यवस्थापन, भागधारक, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रमुख व्यवस्थापन. तर त्याची याला संघटन रचना असं म्हटलं जातं. इथे जी दाखवली ना ती संघटन रचना आहे. स्ट्रक्चर म्हणतो, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, की संघटनेमध्ये कोणते कर्मचारी कोणत्या पातळीवर काम करणार आहेत, कुणाच्या हाताखाली कोणते कर्मचारी किंवा अधिकारी काम करणार आहेत, उच्चस्तरीय अधिकारी कोणते आहेत, त्यांच्या अंतर्गत त्यांच्या कक्षेत येणारे अधिकारी कोणते हे त्या ठिकाणी संघटन रचनेमध्ये सांगितलेलं असतं. आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहतोय की संघटन रचना कशी असते की प्रथमतः भागधारक असतात की जे मालक असतात आणि ते सर्व असतात ऍज आय एक्सप्लेन यू. त्यानंतर संचालक मंडळ की जे संचालक मंडळ संपूर्ण व्यवस्थापनासाठी जबाबदार असतं, कंपनीच्या व्यवस्थापनासाठी किंवा संघटनेच्या व्यवस्थापनासाठी. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जी जी कामं पार पाडायची आहेत किंवा कामांची अंमलबजावणी करायची आहे त्या सगळ्या अंमलबजावणीसाठी हे जे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात ना ते कार्यरत असतात. त्यानंतर प्रमुख व्यवस्थापक, मॅनेजर. आता प्रमुख व्यवस्थापकाच्या जागेवर बऱ्याचदा व्यवस्थापकीय संचालक, मॅनेजिंग डिरेक्टर, बरोबर, याची देखील नियुक्ती केली जाते. त्याला MD मॅनेजिंग डिरेक्टर आपण म्हणतो. म्हणजे प्रमुख व्यवस्थापक असेल किंवा व्यवस्थापकीय संचालक असेल, व्यवस्था संचालक देखील त्याला म्हटलं जातं, तर त्यांची देखील नियुक्ती त्या ठिकाणी केली जाते. मग कार्यकारी अधिकाऱ्याच्या कक्षेत राहून प्रमुख व्यवस्थापक, मॅनेजर किंवा मॅनेजिंग डिरेक्टर वेगवेगळ्या प्रकारची कर्तव्ये पार पाडताना आपल्याला दिसून येतात. आता आपण जी संघटन रचना म्हटलो होतो, ती संघटन रचना ज्या चार्ट मध्ये जी दिली होती वरती इथे जी संघटन रचना आहे तीच संघटन रचना इथे मी रिपीट केलेली आहे. उच्च व्यवस्थापनामध्ये संघटन रचना कशी असते तर भागधारक, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रमुख व्यवस्थापक हे एकमेकांशी कोऑर्डिनेट काम करतात. आता इथे पुढचं शेवटचं टायटल आहे याच्या सिलेबस मध्ये आपलं उच्च व्यवस्थापनाची कार्य. पहिलं कार्य सर्व व्यावसायिक क्रियांचे नियंत्रण करणे. संघटनेमध्ये जी जी कामं केली जात असतील मग ती नियोजनाची असतील, नियंत्रणाची, आपलं उत्पादनाचे असतील, विक्रीचे असतील, जाहिरातीचे असतील, आर्थिक बाबीचे असतील, सगळ्या स्वरूपाच्या ज्या क्रिया असतील, एकूण एक क्रिया संघटनेची त्या सगळ्या क्रियांवर नियंत्रण ठेवण्याचं काम उच्च व्यवस्थापनामार्फत केलं जातं. म्हणजे अंतिम जी कॅपॅसिटी आहे, सर्वोच्च अधिकार जे आहेत ते उच्च व्यवस्थापनाला असतात. संपूर्ण घटकांवर नियंत्रण ते ठेवू शकतात, वरच्या लेवल पासून खालच्या लेवल पर्यंत. म्हणजे उच्च व्यवस्थापनापासून कनिष्ठ व्यवस्थापन जे आहे त्या सगळ्या पातळ्यांवर उच्च व्यवस्थापनाचं नियंत्रण असतं. दुसरं कार्य आहे ते आहे व्यावसायिक उद्दिष्टांची निश्चिती करणे. उच्च व्यवस्थापनामध्ये उद्दिष्ट ठरवण्याचं काम केलं जातं. आपण पाहिलंय स्पष्टीकरणामध्ये व्यावसायिक उद्दिष्टे निश्चित करणे. उद्दिष्टे निश्चित करणे हे अतिशय महत्वाचं काम असतं, जबाबदारीचं काम असतं. आणि उद्दिष्ट ठरवत असताना दीर्घकाळाचा विचार प्रामुख्याने करावा लागतो, भविष्याचा वेध त्यासाठी घ्यावा लागतो आणि त्यासाठी बौद्धिक पात्रता उद्दिष्ट ठरवण्यासाठी असावी लागते. त्यासाठी तुम्ही पाहता की उच्च व्यवस्थापनामध्ये बुद्धिमत्ता प्राप्त केलेल्या लोकांची नियुक्ती केलेली असते, त्यांची निवड केलेली असते. किंबहुना गरजेप्रमाणे जे व्यवसायाच्या वातावरणामध्ये हुशार लोक आहेत त्या हुशार लोकांचा
समावेश उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी केलेला असतो. म्हणजे त्या त्या क्षेत्रात म्हणजे त्याला प्रोफेशनल नॉलेज ज्यांनी ज्यांनी आत्मसात केलेलं आहे या मॅनेजमेंट संदर्भात किंवा उद्दिष्ट ठरवण्यासंदर्भात, तर अक्षय हे रेकॉर्ड होते लेक्चर. आता मी परत सांगणार नाही, पण ही जर पहिली आणि शेवटची वेळ असेल तर मी तुला माफ करेल, अन्यथा मी कुणालाही माफ करणार नाही. तुम्ही म्हणाल सरांना काय समजतंय इथे, सगळ्या गोष्टी डिस्प्ले होत आहेत. ओके ना अक्षय बेटा? प्रमोद बोलणार आहे, त्याला समजावून सांग बेटा. हो ठीक आहे. व्यावसायिक उद्दिष्टांची निश्चिती करणे, तर त्या ठिकाणी व्यावसायिक उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी बौद्धिक संपदा असणं अपेक्षित असतं. त्यानंतर धोरणे आखणे. धोरणे ही दीर्घकालीन असतात. धोरण हे काही एका दिवसासाठी नसतं, म्हणून तर त्याला धोरण असं म्हटलं. तुमचं काय धोरण आहे असं आपण सरळ सरळ म्हणतो. धोरण म्हणजे काय की दीर्घकालासाठी तुम्ही निश्चित काय केलेलं आहे, कोणकोणत्या योजना आहेत, काय ठरवलेलं आहे नेमकं. असं व्यवसायाच्या बाबतीत दीर्घकालीन योजना किंवा धोरणं त्या ठिकाणी आखली जातात. आणि या धोरणांमध्ये सर्वंकष विचार केलेला असतो. बौद्धिक सामर्थ्याचा विचार करून जेवढं जेवढं ज्ञान त्यामध्ये ओतणं अपेक्षित आहे धोरणं आखताना, ते ज्ञान त्या ठिकाणी ओतलेलं असतं. म्हणजे चांगल्या प्रकारची धोरणं उच्च पातळी व्यवस्थापनामध्ये केली जातात. त्यानंतर नियोजनानुसार कार्य करणे. उच्च व्यवस्थापनाने ज्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे, नियोजन कोण करणार आहे? सुरुवातीला उच्च व्यवस्थापन. आणि ज्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे म्हणजे काम कसं पूर्ण करावं असे निर्देश दिलेले आहेत, सूचना केलेल्या आहेत, अगदी तद्वत. एकाही सूचनेचं म्हणजे काय म्हणूयात उल्लंघन न करता अनुपालन केलं पाहिजे. प्रत्येक सूचना प्रत्येक पातळीवर जपली पाहिजे आणि त्या सूचना ज्या केल्या होत्या त्या पद्धतीने कामांची अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ आपण आता या कोविड सारख्या परिस्थितीमध्ये जगतो आहोत आणि मग हे करत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात सूचना आपल्याला प्रशासनाने केल्या आहेत, बरोबर ना? कोणत्या स्वरूपाची काळजी घेतली पाहिजे ही काळजी घेत असताना त्यांनी सांगितलंय सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करायचं आहे. सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करण्यासोबतच तुम्ही मास्कचा वापर करायचा आहे. वारंवार सातत्याने तुमचे हात स्वच्छ धुवायचे आहेत. तुमचे हात, नाक, कान, डोळे, तोंड यांना सातत्याने त्याचा स्पर्श करायचा नाहीये. आणि तुम्ही स्वतःही सुरक्षित राहायचं आहे आणि दुसऱ्याला सुद्धा सुरक्षित ठेवायचं आहे. अशा सूचना केलेल्या असतात, तर त्याचं पालन करणे म्हणजे निर्देश दिलेले असतात, आदेश दिलेले असतात किंवा ज्या पद्धतीने नियोजन केलेलं असतं त्या पद्धतीने त्या नियोजनाची अंमलबजावणी करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि शेवटचं कार्य आहे नियोजित उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी साधनांची जुळवाजुळव करणे. मग त्यामध्ये मनुष्यबळ सुद्धा आलं. बघा बऱ्याचदा आपण विचार करत असाल तर मनुष्यबळ हे जे आहे ते देशाची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमधून उपलब्ध होत असतं. परंतु पात्रता धारक किंवा पात्र असलेलं मनुष्यबळ मिळवणं तसं मुश्किल आहे. कारण सारख्याच प्रकारची पात्रता धारण केलेले बरेच लोक असतात. त्यातून विशिष्ट पात्रता धारण केलेले किंवा कौशल्य किंवा अनुभव अर्जन केलेलेच उमेदवार त्यांची भरती किंवा नियुक्ती त्या ठिकाणी केली जाते. म्हणजे उद्दिष्ट पूर्ण करायचे संघटनेला, तर ते उद्दिष्ट पूर्ण करत असताना कोणत्या प्रकारचं मनुष्यबळ असावं, कोणत्या प्रकारची यंत्रसामग्री खरेदी केली जावी आणि कोणकोणती साधनं त्यासाठी लागतायत, त्या सगळ्या साधनांची जुळवाजुळव करणं अपेक्षित आहे. मनुष्य साधनांमध्ये तुम्हाला श्रम हा घटक देखील समाविष्ट करता येतो, भांडवल हा घटक देखील समाविष्ट करता येतो, भूमी हा घटक देखील समाविष्ट करता येतो, वाहतूक साधनं हा घटक देखील समाविष्ट करता येतो. जी जी साधनं असतील घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा संघटनेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्या सगळ्या साधनांची उपस्थिती किंवा उपलब्धता करणं हे उच्च व्यवस्थापनाचं त्या ठिकाणी कार्य असतं. अशा प्रकारे आपल्याला प्रमुख व्यवस्थापनाची जी कार्य आहेत ती सांगता येतात. ठीक आहे. आपलं लेक्चर सुरू असताना काही काळ आपल्या मध्ये गेला, इंटरप्ट कनेक्शन मुळे झालं होतं.
आज आपण उच्च व्यवस्थापन जे आहे ते प्रामुख्याने पाहिलेलं आहे. म्हणजे उच्च व्यवस्थापन हे काय असतं, कोणत्या स्तरावर नेमकं काम करतं, तर उच्च व्यवस्थापनाला प्रशासन कसं म्हटलं जातं, का म्हटलं जातं प्रशासन, मी पुन्हा एकदा रिपीट करेल, प्रशासकीय स्वरूपाची कामं त्या ठिकाणी केली जातात उच्च व्यवस्थापनामध्ये, म्हणून त्याला प्रशासन म्हटलं जातं. मध्यम पातळीवरच्या व्यवस्थापनाला खऱ्या अर्थाने व्यवस्थापन असं म्हटलं जातं आणि कनिष्ठ पातळीवरच्या व्यवस्थापनाला संघटन असं म्हटलं जातं. कारण अंमलबजावणीची सगळी कामं जी आहेत ती मनुष्यबळाच्या सहाय्याने करायला लागतात आणि संघटनेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा समूह अपेक्षित असतो. अशा प्रकारे आपण उच्च व्यवस्थापन हे कसं स्वतंत्र आहे, त्याची संघटन रचना कशी असते, कोणकोणती कामं त्या ठिकाणी केली जातात, कोणत्या कामांची अंमलबजावणी या व्यवस्थापनाद्वारे केली जाते, याविषयीचा अभ्यास आपण आज केलेला आहे. मला वाटतंय उच्च व्यवस्थापन जरी समजलं आज आपल्याला तरी देखील पुरेसं आहे. आपण पुढच्या लेक्चरमध्ये मध्यम पातळीचं व्यवस्थापन जे आहे त्याविषयी अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर या ठिकाणी मी आता चर्चेसाठी तुम्हाला अलाव करतोय. कोणाचे काही क्वेश्चन्स असतील, कोणाला काही बोलायचं असेल त्या संदर्भात तर तुम्ही बोलू शकता. माझा आवाज येतोय सगळ्यांना बेटा? हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? येतोय आवाज? हा बेटा हो येतोय सर. येतोय ना बेटा? कोणाला काही म्हणायचं आहे त्या संदर्भात, उच्च व्यवस्थापनासंदर्भात काही प्रश्न आहेत का? हा, काय प्रश्न आहे बेटा? सर रेकॉर्डिंग परत ग्रुपवर टाकशाल तुम्ही? येस येस, टाकतो बेटा, टाकतो नक्की टाकणार आहे. ओके सर. आणि मला सांगा, आता 100 पार्टिसिपेंटच्या पुढे आपल्याला इथे ऍड करून घेता येत नाहीये, बरोबर? मग तुम्ही नोटिफिकेशन करतायत, आपल्या मित्रांमध्ये सर्क्युलेट करतायत? हो नक्की ग्रुपवर टाकतोय आमच्या. ग्रुप टाकताय ना ग्रुपवर? आणि एक काम हो सर. करायचंय, बोला सर. रेग्युलरली लेक्चर अटेंड केल्यानंतर जी मुलं खोडसाळपणा करतात, आता मी परत म्हणणार नाही, मी अक्षयचं नाव परत घेणार नाहीये. अक्षय आहे का? अक्षय ऐकतोय का? अक्षय ऐकतोय ना बेटा? बेटा ऐकतोयस का? हा, ठीक आहे. फर्स्ट टाइम होता, एक्सक्यूज करू शकतो, पण यानंतर मी माफ करणार नाही, हे लक्षात घ्यायचंय. हा, किती घाणेरडं कृत्य असतं ते. आपले पेरेंट्स आहेत ना आजूबाजूला, आहेत की नाही? ते पाहताय ना हे सगळं बघतायत ना? मग यापेक्षा वाईट काय आहे मला सांगा? काय वाईट यापेक्षा काही नाही. हा, अक्षय बेटा, हा तू दिसतोय मला आता स्क्रीनवर. आता यानंतर असं कृत्य होणार नाही याची कबुली दे, बोल माझ्याशी. नक्की ना? ठीक आहे. आता आपण थांबू त्या ठिकाणी. ओके, हे रेकॉर्डिंग तुम्हाला आता मी ग्रुपवर टाकतो युट्यूबला. थँक्यू सर. ओके, वेलकम. थँक्यू सर. वेलकम. थँक्यू सर. वेलकम ऑल. थँक्यू सर. वेलकम.